नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे जाता पाऊस. बघा माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. गेल्या काही वर्षांपासून पाऊस उशिराच येतो. जून महिना कोरडाच जातो आणि जुलैमध्ये पावसाला सुरुवात होते. मृग नक्षत्र लागलं की पावसाला सुरुवात होते, म्हणून आपण त्याची वाट बघत असतो. वळवाचा पाऊस एक दोनदा येतो, कधी गारांचा पाऊस होतो. त्यामुळे आग ओकणाऱ्या सूर्याचा दाह थोडा कमी झालेला असतो. पावसाची आपण अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. आठवून पहा ना, लहानपणी देखील आपण ये रे ये रे पावसा म्हणून त्याला येण्याची विनंती करत असतो. तुला पैसा देतो पण तू ये, असं आपण तेव्हा त्याला म्हणत असतो. आपल्या वृत्तीतच खोट असते, कारण पुढच्याच ओळीत आपण म्हणतो, पाऊस आला मोठा, पैसा झाला खोटा. चैत्र वैशाख वणव्याने होरपळून निघाल्यामुळे आपल्याला पाऊस हवा हवासा वाटतो. झाडं वेली टवटवीत होतात, धरती न्हाऊन निघते. अशा वातावरणात मग आपल्याला कविता सुचतात, गाणी सुचतात. आपण पावसावर स्तुतिसुमनं उधळतो, गोडवे गातो, कोवळ्या पावसावर गाणी गातो, सण उत्सव साजरे करतो. आणि पावसाचा मुक्काम वाढला की आता आपल्या लक्षात येतं, सूर्याचं दर्शन नाही. अगदी कपडे वाळत नाहीत 2-2 दिवस, कुठे बाहेर जाता येत नाही. जरा कुठे बाहेर जायचं ठरवावं तर आलाच हा आपला कोसळत. मग छत्री रेनकोट सगळा जामानिमा करून बाहेर पडणंच नको वाटतं. जुळवून घ्यायचंच नसलं की कसे गुणांपेक्षा दोषच जास्त दिसतात, तसं आपलं होतं. पावसाला म्हणावं, पुरे झालं आता. जात्या पावसाला आपण कधी हिरवी गाणी बिणी म्हणत नाही. आता आपल्याला कविता सुचत नाहीत, फक्त सगळीकडे चिखल दिसतो. पावसामुळे झालेलं नुकसान दिसतं. त्याने आपल्याला काय दिलंय याचा हिशोब नसतो, मात्र त्याने धरतीमध्ये जी शिल्लक टाकलेली असते त्यावर आपली नजर असते. पावसाचं जाणं लांबलं, तो इथे रेंगाळला तर आपली चिडचिड होते. पण वय झालं म्हणून कोणी बापाला टाकत नाही. धन्यवाद.